विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील डोंगर रांगेंचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तर उंच डोंगर, खोल दऱ्या. आज याच पठाराची खास ओळख करून घेऊया. महाराष्ट्र पठारावर डोंगर रांगा आणि नद्यांचं एक जाळं पसरलेलं दिसतं. पण या सगळ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे तो लक्षात कसा ठेवायचा? खरंच हे एक मोठं कोडं आहे, नाही का? पण थांबा, काळजी करायचं काही कारण नाही. कारण या कोड्याचं एक भन्नाट उत्तर आहे. अशी एक सोपी युक्ती आहे जो हा सगळा गुंता अगदी सहज सोडवतं आणि अख्खा नकाशा आपल्या डोळ्यासमोर उभा करतं. आणि ती युक्ती आहे 7 तापी 7 गोदा हरे भीमा शंभू कृष्ण. हो, बरोबर ऐकलं. पण हे एकच वाक्य महाराष्ट्राच्या भूगोलाची जणू मास्टर की आहे. चला बघूया हे कसं काम करतं. आता हे बघा, या वाक्यातील प्रत्येक अक्षर किंवा शब्द आपल्याला डोंगर रांगेचं किंवा नदीचं नाव सांगतो. अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे 7 म्हणजे सातपुडा पर्वतरांग, तापी म्हणजे तापी नदी, 7 म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग, गोदा म्हणजे गोदावरी, गोदा म्हणजे गोदावरी, हरे म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, भीमा म्हणजे भीमा नदी, त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग आणि त्याच्यानंतर आहे कृष्णा नदी. पाहिलं म्हणजे पहिलं डोंगररांग, मग नदी, मग पुन्हा डोंगररांग, मग नदी. किती सोपा झाला हा क्रम. चला तर मग आपण याच सूत्रानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे एक छोटासा प्रवास सुरू करूया. म्हणजे पहिल्यांदा सातपुडा पर्वतरांग, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. आणि ह्याच्यामध्ये जे आहेत ह्या डोंगररांगा या नद्यांची खोरे वेगळे करतात. आता या सूत्रानुसार आपण एक छोटासा प्रवास सुरू करूया, म्हणजे सातपुडा पर्वतरांगेपासून. आता ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना, ही बऱ्हाणपूर फटीमुळे 2 विभागात विभागली गेली आहे. 2 भागात. आता ही महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग आहे. परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती? तर सातपुडा ही महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेली पर्वतरांग होय. आता ही सातपुडा पर्वतरांग कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळे करते? तर नर्मदा नदी आणि तापी नदी. आता सातपुडा पर्वतरांग काय आहे? सातपुडा पर्वतरांग बऱ्हाणपूर फटीमुळे 2 भागात विभागली, हे आता आपण बघितलं. ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेला पसरलेली पर्वतरांग आहे. परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राच्या उत्तरेला पसरलेली पर्वतरांग कोणती? तर सातपुडा पर्वतरांग. आणि सातपुडा पर्वतरांगेने कोणते 2 नदींचे खोरे वेगळे केले आहेत? तर नर्मदा नदी आणि तापी नदी. सातपुडा आणि तापी नदी पार केल्यावर आपल्या सूत्रात काय येतं? चला हा पुढचा प्रवास सुरू करूया. तापी नदी ओलांडून आपण दक्षिणेकडे आलो की आपल्याला भेटते सातमाळा अजिंठा डोंगररांग. आता सातमाळा अजिंठा डोंगररांग, सातमाळा रांगा ह्या नाशिक जिल्ह्यात आहेत, तर अजिंठा डोंगररांगा या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. तर ही सातमाळा अजिंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी नदी खोऱ्यांना वेगळे करते. पण तिची खरी ओळख, तिचं खरं वैभव दडलेलं आहे तिच्या पोटात. याच काळ्या कभिन्न बेसॉल्ट खडकात कोरलेल्या आहेत जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या. आता आपण बघितलं सातमाळा अजिंठा डोंगररांग. तर सातमाळा अजिंठा डोंगररांग
सातमाळा रांगा ह्या नाशिक जिल्ह्यात, तर अजिंठा रांगा ह्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळतात. या रांगांमुळे तापी व गोदावरी नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत. आता आपण सातमाळा अजिंठा डोंगर रांग ओलांडून दक्षिणेकडे आलो की आपल्याला भेटते हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग या डोंगर रांगेतील काय कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग गोदावरी आणि भीमा नदींची खोरे वेगळी करते. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग पश्चिम भागात या डोंगर रांगेला हरिश्चंद्र तर पूर्वेला बालाघाट या नावाने ओळखतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ही गोदावरी व भीमा नदीची खोरे वेगळे करते आणि या रांगेतील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. आतापर्यंत आपण बघितलं सातपुडा पर्वतरांग, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. आता आपण आपल्या या डोंगर रांगेंच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. तर ही शेवटची डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग. आता शंभू महादेव डोंगर रांग ही रायरेश्वरापासून शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे. ही जी शंभू महादेव डोंगर रांग आहे ही रायरेश्वरापासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे. आता ही शंभू महादेव डोंगर रांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते. आता हिचं एक वैशिष्ट्य काय आहे शंभू महादेव डोंगर रांगेचं, तर ही दक्षिणेकडील सर्वात मोठी रांग आहे. महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी रांग म्हणून शंभू महादेव डोंगर रांगेला ओळखतात. परीक्षेत प्रश्न विचारतात की दक्षिणेकडील सर्वात मोठी रांग कोणती, तर शंभू महादेव डोंगर रांग. आणि उत्तरेकडील म्हणलं तर सातपुडा पर्वतरांग. उत्तरेकडील म्हणलं तर सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेकडील म्हणलं तर शंभू महादेव डोंगर रांग. आता शंभू महादेव डोंगर रांग रायरेश्वरापासून शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. आता शंभू महादेव डोंगर रांगेचा विस्तार महाबळेश्वर, सांगली, कर्नाटक इथे झालेला आहे. नंतर महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी रांगे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी झालेली आहे. याच डोंगर रांगेवर पाचगणी, महाबळेश्वर ही पठारं आहेत. शंभू महादेव डोंगर रांगेवर पाचगणी, महाबळेश्वर ही पठारं आहेत. तर आज आपण महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा बघितल्या. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला भूगोलाचे किंवा इतर विषयांचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.